ती एक आणि केवळ धावा खर्च केल्या 3. तो विशाल शिंदे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. मी विशाल शिंदे यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देतोय. आदरणीय शंकरदादा कदम ज्यांना आम्ही अगदी जावली महाबळेश्वर मधील उत्कृष्ट कुस्तीपट्टू म्हणून नेहमी म्हणत असतो. अनेक फट त्यांनी गाजवलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान या ठिकाणी देऊया. विशाल शिंदे प्लीज या. आयोजकांना विनंती करतो आपण 2 बॉल द्या प्लीज. अक्षय. तर विशालसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा प्लीज. जबरदस्त बॉलिंग केली विशाल. काय सांगशील स्पर्धेमध्ये तू खेळतोयस, पहिली मॅच खेळलेस आणि गोगवे गावची स्पर्धा आहे, काय वाटते तुझा परफॉर्मन्स आणि स्पर्धेबद्दल? गोगवे गावची स्पर्धा असली सहसा खूप चांगली भरवतात आणि ग्राउंड पण गोल ग्राउंड आहे, खेळायला पण खूप मजा येते आणि पहिल्याच मॅचमध्ये पाऊस पण पडला त्यामुळे अजूनच चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल अर्थातच. पश्चिम महाराष्ट्रामधील एक बहारदार आवाज आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेला आपण अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज नेहमीच ऐकतो अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके समालोचक निलेश मर्डेकर सर यांचा आवाज आपण मॅच क्रमांक 2 साठी ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा बाणेदार आवाज अर्थात जयेश भोसले सर आणि त्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण संतोष देसाई सरना तुम्ही आतापर्यंत ऐकलत. स्पर्धा पाहताय, अनुभवताय स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ न घेता आपण सामना लगेच सुरू करा, कारण 16 संघ आपण खेळवतोय आणि ही तारेवरची कसरत आहे. त्यासाठी विनंती आहे की आपण सहकार्य करा आणि पहिली जी फेरी आहे ना ती आपण 4 ओव्हरची खेळवतोय, त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सहकार्य करा, ही विनंती आहे. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो KSKच्या क्रीडा नगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, ग्रामस्थांचं, मान्यवरांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि घेऊन जातो दुसऱ्या लढतीकडे. पहिली लढत आपण पाहिली, आता आपण वळत आहोत दुसऱ्या लढतीकडे. मॅच लावते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा आणि दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण विनंती करूया की आपण वेळ घेऊ नका, ही आपल्याला पुन्हा एकदा आहे विनंती. दुसरा सामना BCC गोगवे KCCS शिंदी आणि रामेगर JMCC लाकवड असा सामना तुम्हाला अनुभवायला मिळेल. एका बाजूला गोगवे आणि शिंदी आहे तर एका बाजूला रामेगर आणि एका बाजूला लाकवड आहे. असा हा सामना तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये संतोष देसाई सर आता जॉईंट होतील, त्यांचे आपण समालोचन कक्षामध्ये करूया स्वागत. मॅचला होते सुरुवात. नाणेफेकीच्या कौलची माहिती अशी आहे की टॉस झाला आणि टॉस जिंकला गोगवे शिंदी या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम रामेगर लाकवड या टीमला. अगदी 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. दोन्ही टीम्ससाठी आम्ही सांगतोय. सत्र क्रमांक 1 साठी तुम्हाला 20 मिनिट दिले जातील आणि सत्र क्रमांक 2 साठी आपण 20 मिनिट देणार आहोत. अगदी पहिला बॉल मॅच क्रमांक 2चा टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय नीरज मोरे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रताप सकपाळ आणि रोहित कदम ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल नीरज मोरे यांचा. पहिलाच बॉल आहे उजव्या यष्टीच्या बाहेर. पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकला, आलाय तो डॉट. निलेश सर, विचार केला तर शिंदी संघ अगदी 8 दिवसापूर्वी KSK प्रतिष्ठानमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन झालंय आणि पहिली स्पर्धा खेळतायत. विकासभाई कदम ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं त्यांनी सांगितलं की शिंदी टीमला या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळवायचं आहे आणि आपण त्यांना खेळवतोय. पहिला बॉल डॉट टाकलाय. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तितकासा बॉल चांगल्या प्रकारे बॅटवरती आला नाही, परंतु एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केला आणि स्कोर बोर्डला बिझी ठेवण्याचं काम या बॉलच्या पाठीमागे झालं. अगदी या बॉलवरती 1 रन आलाय. निलेश सर, विचार केला एक नवका संघ आहे, प्रथम KSK प्रतिष्ठानमध्ये खेळतोय आणि अगदी पहा जर कौतुक करावं लागेल अनिरुद्ध की त्यांनी सांगितलं की पहिला बॉलर जो आहे तो आमचा बॉलर पहिली ओव्हर टाकेल आणि नीरज मोरे सुरुवात खूप चांगली करतायत.
निश्चित आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत आणि अवघी एकच धाव दिली. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. पाठीमागे ओढलेला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. सी कॉर्नरच्या दिशेने बॉल निघालाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अंतर आहे मोठं. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो या सामन्यातला पहिला चौकार. पद्धतीने पूलचा फटका सजवलाय. कौतुक करावं लागेल बॅट्समन प्रताप सकपाळ, रोहित कदमचं हिटमॅन. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. निलेश सर, विचार केला लाखवड आणि रामेगर टीम जबरदस्त दोन्ही टीम आहेत आणि बॅटिंग ऑर्डर खूप चांगला आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या स्कोरबोर्डती लावली जाईल का हे प्रश्नचिन्ह असेल. निश्चित ही जोडी ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उभी राहिलेली आहे, पहिला चौकार आलाय, त्याच्यामुळे जर पार्टनरशिप चांगली झाली तर एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. परंतु एका बाजूला प्रयत्न हाही करावा लागेल की प्रारंभिक जोडी कशा प्रकारे आम्हाला फोडता येईल याचा प्रयत्न एका बाजूला निश्चित सुरू असणार आहे. नीरज मोरे पुन्हा तयार. लालसा दिली उजवेष्टीच्या बाहेरचा बॉल. बॅटला घेऊन गेले परंतु संपर्क नाही आणि पंचांनी कळवलं की फार दूरवरचा बॉल आहे, व्हाईट बॉल. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहता एक लेजेंड खेळाडू, कुरुशी गावचे केएसके प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी आणि एक उत्कृष्ट समालोचक म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिलं जातं विजय शिंदे, शशी साटम सर आहेत त्यांच्यासोबत. आता डावीची सोडून देणारा बॉल आहे का? पाठीमागच्या दिशेला बॉल मार्गस्थ झालाय. याच्यावरती निश्चित पंच काय आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर डेड बॉल आहे, त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डेलिब्रेट आहे. ओके, आपण थोडंसं करेक्शन करूया. डेलिब्रेट आहे, त्याच्यामुळे कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे ग्राह्य धरली जाणार नाही. निलेश सर, नीरज मोरेचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय, कारण एक 2 बेस्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॉलिंग करतोय. अगदी डॉट बॉल येतोय. अगदी त्यांना वाटलं की लेग स्टंप सोडून हा बॉल चाललाय, येतोय तो डॉट बॉल. नीरज मोरे यांचा पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आता लोअर फुलटॉस होता. आडव्या बॅटने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरतून पाण्यातून मार्ग काढत आलेत, तोपर्यंत 2 धावा ते रोखू शकले नाहीयेत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित अंकित होतील. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत, पाणी साचलेलं आहे, त्याच्यामधून मार्ग काढत तुम्हाला पुढे यायचं आहे. हो, अगदी सकाळपासून निलेश सर विचार केला तर पावसाच्या ज्या पद्धतीने पाऊस धो पडतोय आणि पूर्ण मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर पाणी आहे, त्या कारणाने बॉल जास्त लांब जाणार नाहीये आणि क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अगदी बाउंड्री लगत आहे. निश्चित चौकार जाणं कठीण आहे, परंतु षटकार जाऊ शकतात. आता अडवण्याचा प्रयत्न फसला. झडप अपुरी. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी या सामन्यातला हा दुसरा चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 12 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. अगदी पहिल्या षटका समाप्तीनंतर 12 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. नीरज मोरे काही चेंडू त्यांनी चांगले टाकले, परंतु त्यांच्या या 6 बॉलमध्ये एका षटकामध्ये 2 चौकार आलेत. 12 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. कोणतीही विकेटचं पतन झालेलं नाही आहे. म्हणजे 12 धावा निलेश सर विचार केला ना तर पाऊस खूप पडतोय आणि त्या कारणाने या 12 धावा सेफ आहेत एका षटकामागे. निश्चित सुरुवात चांगली झाली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण 2 चौकार आलेले आहेत. तुम्ही कोणताही फॉर्मॅट खेळा, रबर बॉल तुम्ही खेळताना तर 12 ते 15 प्लस ही सरासरी तुम्हाला ठेवावीच लागेल. आणि टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खेळता तर अनेक वेळा आपण ही चर्चा करतो की 10 प्लस, त्याच्यामुळे ही सरासरी चांगली आहे. हो, नक्कीच पाऊस जास्त आहे आणि त्या कारणाने धावसंख्या तुम्ही 12 प्रति षटकामागे जर जोडताय तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती 4 षटकांच्या अंती 48 प्लस होऊ शकते आणि ही एक चांगली धावसंख्या होऊ शकते. गणेश कदम बॉलिंग मार्कवरती येत आहेत. गोगवे BCC संघाचे खेळाडू आहेत आणि पहा 2 गाव एक हे फॉर्मॅट खऱ्या अर्थाने केएसके प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोगवे गावाने आणलंय. यामध्ये तुम्ही पाहताय केएसके प्रतिष्ठानच्या 16 टीम म्हणजे 8 टीम खेळत आहेत. गणेश कदम बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील आणि प्रताप सकपाळ स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. गणेश कदम जे गोगवे गावचे आहेत, ओव्हर नंबर 2 हाताळतील. शिंदे संघाच्या माध्यमातून खेळणारे नीरज मोरे यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि हा फटका क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेला. आणि प्रताप सकपाळ यांची बॅट आज चालणं फार महत्त्वाचं आहे. प्रताप सकपाळ म्हटलं की मोठे फटके हे समीकरण आपण नेहमी पाहिलंय, मग टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, परंतु अजूनही त्यांना सूर गवसलेला नाहीये. पाऊस आहे, थोडंसं विकेट ओलं आहे आणि त्या कारणाने फटके त्यांचे बसत नाही. पुढचा बॉल. यावेळेला हा बॉल उडवलाय. बॉल जाईल का डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे? फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न होईल का यशस्वी? तत्पूर्वी पुन्हा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. तिसरीचाही प्रयत्न सुरू आहे आणि बघता बघता 3. आता चौथीचा प्रयत्न सुरू होईल का? तर नाही. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्यात.
अगदी 3 धावा स्कोरबोर्डती लावल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तितकं शक्य नाही आहे. थ्रो तुम्हाला चांगले करावे लागतील, फिल्डिंग चांगली करावी लागेल. बॅटिंग आणि बॉलिंगने तुम्ही मॅच जिंकताच, परंतु फिल्डिंगने सुद्धा मॅच जिंकता येते. हे आपण T20च्या वर्ल्ड कपमध्ये पाहिलं. आपण चर्चा करूया नेक्स्ट बॉल नंतर. निश्चित क्षेत्ररक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तुम्हाला क्षेत्ररक्षण अगदी चांगलं करावं लागेल. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आता बॉलच्या खाली जाऊन पोहोचतील का? दूरवरतून आलेत परंतु हातातून बॉलने उसळी घेतली आहे, त्यामुळे मिळेल जीवनदान आणि तत्पूर्वी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. हो, अगदी पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसामध्ये बॉल हातामध्ये बसत नाहीये, बॉल स्कीट होतोय. तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने कॅचेस पकडाव्या लागतील. बॉलवरती तुमचं लक्ष शेवटपर्यंत असणं गरजेचं असेल. उंजळीमध्ये बॉल तुम्हाला पकडावा लागेल, घट्ट पकडावा लागेल, कारण पाऊस आहे, हात तुमचे ओले आहेत. निश्चित हातही ओले आणि बॉलही ओले असल्यामुळे तितकं चांगलं ग्रिप मिळत नाही, परंतु हाही बॉल हवेत खेळलाय. आता पुन्हा प्रयत्न करा होईल का झेलचा, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं ना की पायाखाली निसरडा रनवे असतो किंवा जी माती असते जी ओली असते, त्यामुळे पाय कुठेतरी सरकतात. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे की धावताना सावकाश धावलं पाहिजे, किंबहुना बॉल पकडताना शरीराचं नियंत्रण योग्य असलं पाहिजे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल नजर रोखून धरली आहे आणि पंचांनी कळवलंय की हा व्हाईट बॉल आहे. अगदी वाईट बॉल येतोय. 21 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मी म्हणेन चांगली बॅटिंग चालले. धावा इथे BCC गोगवे आणि शिंदी टीमने दिल्यात या टीमला. फिल्डिंग त्यांना चांगली करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल हाही उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत. पुन्हा अडवलाय बॉल आणि पुन्हा टाकलाय. तत्पूर्वी 2 धावा. कौतुक या गोलंदाजी करताना गणेश कदम यांचंही करावं लागेल, परंतु आणखीन एक धाव. क्षेत्ररक्षणामुळे दुसऱ्यांदा अशी गोष्ट घडली आहे आणि आता इथे नफा ना तोटा, मिळाल्या धावा 4. क्षेत्ररक्षणाचा दर्जा या दोन्ही टीमला उंचावावा लागेल. गोगवे BCC संघ आणि शिंदे टीम. अगदी सोप्या धावा निलेश सर दिल्या जात आहेत, कारण जर आपण विचार केला पाऊस आहे, धावसंख्या जास्त मोठी उभी केली तर ते लक्ष गाठणं गोगवे संघ आणि शिंदे संघाला अवघड जाईल. त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल या मॅचमध्ये. निश्चित पहिली स्पर्धा आहे, त्याच्यामुळे बरेचसे अडथळे खेळाडूंना येतील, परंतु रबर बॉल म्हटलं की टेनिस बॉलच्या कंपॅरिझनमध्ये हा बॉल उसळी अधिक घेतो आणि वजनाने हलका असतो, त्यामुळे टाकताना काही गोष्टींना तुम्हाला अडथळा येऊ शकतो. जर तुम्ही टप्पा टाकला तर तो बाउन्स अधिक घेणार आहे, त्याच्यामुळे या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि याच दरीतून बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. चौकार ठोकलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 29 धावा स्कोरबोर्डती लागतायत. निलेश सर, पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, तदनंतर विचार केला तर या षटकामध्ये धावा खूप आल्यात. 29 धावांवरती हा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय, म्हणजे 4 षटकांमध्ये 50+ धावा होतील का ही शंका मात्र इथे उपलब्ध होते. निश्चित दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपण वेळ घेऊ नका, आपण घाई करा. दोन्ही संघांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात ना की पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 होत्या आणि जे बाटल जे आहे ना ते तुम्हाला ओमसाई MTCच्या वाहिनीच्या माध्यमातून स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. जे संघ आहेत 2 गाव 1 ही संकल्पना, रामेगर लाखवडचे संघनायक तर एका बाजूला गोगवे आणि शिंदी चे संघनायक आहेत. म्हणजे या सर्व गोष्टी आहेत ना जे या स्पर्धेला रंजक बनवत आहेत. आणि जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय, धाव फलकावर धावा आहेत तब्बल 29. म्हणजे या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि कुठेतरी विकेट घ्यावीच लागेल गोगवे आणि शिंदी टीमला. पहिल्या विकेटचा शोध सुरू आहे. ओव्हर नंबर 3 साठी आता सार्थक मोरे टीम शिंदीकडून आलेले आहेत. अगदी सार्थक मोरे शिंदी गावचे खेळाडू आहेत आणि षटक क्रमांक 3 मध्ये पहिला बॉल हाताळताना फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला डीप स्क्वेअर लेगला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. नो प्लस 6 धावा मिळतील 7. अगदी हा बॉल निलेश सर पाहिलं तर अगदी बॉलरच्या हातातून सटकला आणि अगदी फुलटॉस बॉल बीमर आहे, त्या कारणाने अगदी ज्या पद्धतीने रोहित कदमने बॅटवरती घेतला आणि अगदी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6+1 अशा 7 धावा मिळतील या बॉलवरती. फुलटॉस बॉलचा आस्वाद घेतला असं म्हणायला काय हरकत नाही आणि 6 धावा घेऊन धावसंख्या आता पुढे सरसावते, वेग पकडते आणि धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे तब्बल 36 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. बॉलर पुन्हा तयार. सार्थक मोरे
आता हा बॉल चांगला आहे जो मनोबल वाढवेल. उजव्या बाहेर थोडासा ठेवला आणि खोलवर पद्धतीचा हा बॉल होता. एकच डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते, म्हणजे याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. हो, नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण या संघाला थांबवावं लागेल. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. रोहित कदम, रामेगर ही जोडी फोडावी लागेल. डॉट बॉल कुठेतरी निलेश सर वारंवार तुम्हाला टाकावे लागतील. निश्चित आहे, कारण डॉट बॉल जर तुम्ही टाकलेत तर निश्चित प्रेशर निर्माण होईल आणि पंचांकडे दाद मागितली. हा बॉल ज्या टप्प्यावरती टाकला, पायाला जाऊन भेदला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क योग्य प्रकारे होऊ शकला नाही आणि एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि ती लेग बाईटची आहे. चांगली बॉलिंग बी म्हणेन. अगदी ओव्हर पिच बॉल होता आणि हा बॉल 1 रन्सनी कंप्लीट केली जाते. म्हणजेच आणि यावेळेला बॉल हवेत खेळलाय रोहित कदम यांनी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय रामेगर लाखवड या टीमला. रोहित कदम येथील माघारी, ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य या सामन्यामध्ये राहिलं. अगदी कौतुक करावं लागेल. सार्थक मोरे यांचं ओव्हरपिच बॉल होता. लॉंग ऑनला ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं ना, एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो ना, त्या पद्धतीने हा ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा झेल पकडला. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. पहिल्या विकेटचं पतन होतंय. थोडंसं कुठेतरी शिंदी आणि गोगवे संघाला दिलासा असेल पहिल्या विकेटचं पतन. निश्चित 9 बॉल 20 धावा रोहित कदम यांनी कुठले आणि संघाला एक चांगलं योगदान दिलं. सुरुवात चांगली करून दिली आहे आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये गोगवे आणि शिंदी टीमला पहिलं सुयश मिळालंय. म्हणजे मनोबल इथून पुढे त्यांचं निश्चित द्विगुणित झालं असेल, वाढलं असेल, कारण पहिली विकेट मिळणं फार नितांत गरजेचं होतं. तर मैदानाच्या आतमध्ये आता ऋतिक कदम जे बॅट्समन आहेत रामेगरचे, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. चला, विनंती असेल पुढची टीमना आम्ही इथे कॉल देतो. टीम कुरोशी 11 आणि त्याचबरोबर सौंदरी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोगवे 11 आणि देवसरे संघ. आपण तयार राहा. उजव्या बाहेरचा बॉल पंचांनी कळवलेला आहे की हा वाईट बॉल आहे. शरीरापासून फार दूर टाकलेला बॉल येतोय तो वाईट. धावसंख्येमध्ये निश्चित भर पडते, पुढे सरसावते आणि कुठेतरी या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण आता धावा कमी देणं फार महत्त्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. डावीशी सोडून जाणारा बॉल आहे का हाच प्रश्न होता आणि पंचांनी हात फैलावल्याने सांगितलं की डावीशी सोडून चाललाय. लागोपाठचे 2 वाईट. सार्थक मोरेनी निलेश सर पहिले काही बॉल चांगले टाकले, तदनंतर थोडीशी लाईन त्यांची चुकते. त्यांना लाईन करेक्ट करावी लागेल. चांगली बॉलिंग पुन्हा एकदा त्यांना करावी लागेल. निश्चित दिशेवरती नियंत्रण त्यांना ठेवावं लागेल. बॅटची कडा, बॉल हातामध्ये बसलाय. विकेटचं पतन, चांगली कॅच. वॉट अ कॅच यार. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने यष्टीरक्षकाने हा एका हातामध्ये झेल पकडलाय, कौतुक करावं लागेल. ऋतिक कदम बाद होत आहेत. मोठी विकेट पुन्हा एकदा शिंदी गोगवे या टीमला मिळते. विकेटचं पतन होत आहे निलेश सर. आक्रमण करण्याचा प्रयत्न ऋतिक कदम यांनी केला, परंतु आक्रमण त्यांचं फसलं. बॅटची कडा बॉलने घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल सिरवला आणि विकेटचं पतन झालं. अनिरुद्ध मोरे यांनी कॅच घेतली. त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे या स्पर्धेचा जॉन टी रोड्स कोण असेल हे प्रश्नचिन्ह आहे. अगदी दिवसभर आपण चांगले क्षेत्ररक्षक, चांगल्या कॅचेस, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये अनिरुद्ध मोरेचं कौतुक करावं लागेल. एका हातामध्ये झेल पकडलाय. निश्चित रबर बॉल एका हातामध्ये पकडणं थोडंसं कठीण आहे, कारण हातही ओला आणि बॉलही ओला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 4 वरती खोलवर टप्प्याचा बॉल, कार्पेटचा हा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय. निश्चित गवतामध्ये आणि पाण्यामध्ये बॉल पकडणं थोडंसं कठीण आहे. काही अडथळे येतात आणि त्याच्यामध्ये हा अडथळा आला आणि तत्पूर्वी फलंदाजांनी 2 धावा चातुर्याने पूर्ण केल्या. अगदी विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याच चुका शिंदे आणि गोगवे टीमनी केल्यात आणि त्या कारणाने धावसंख्या खूप मोठी स्कोरबोर्डती लागले. 42 धावा धावफलकावरती आहेत. पुढील बॉल. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षमता आहे. नयन चांगली बॅटिंग करू शकतात. मैदानाच्या आतमध्ये प्रताप सकपाळ आहेत. दुसरीचा प्रयत्न होईल का? पायाला भेदलेला हा बॉल आहे. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक आता जे आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया आणि या षटकामध्ये जे बॉल आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती. 43 गडी बाद झालेले आहेत 2. अगदी पुढच्या टीमना दोन्ही आम्ही कॉल देतोय. चला, गोगवे 11 आणि देवसरे आपला कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती पाठवा आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आहे
DKSM सौंदर्य आणि कुरोशी 11. चला टॉससाठी या. दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतो, या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करू. गोगवे कुरोशी 11 संघ या, चला प्लीज. 43 धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या अखेरीस. दोन्ही संघांना विनंती, आपण मित्रांनो घाई करा, आपण वेळ घेऊ नका. आपण प्रत्येक पहिला सामना जो आहे ना तो 4 षटकांचा खेळवतोय, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. आणि आता पुढे जाऊन कमी षटकांचे सामने तुम्हालाच खेळावे लागतील, त्यासाठी आपण सहकार्य आयोजन समितीला करा. आपण जर आयोजन समितीला काय देऊ शकता तर ती तुमची वेळ आहे आणि ती तुम्ही द्यावी ही विनंती आहे. ओव्हर नंबर 4ला होते सुरुवात. प्रेम देसाई एक युवा खेळाडू आहेत, पंचांनी कळवलं की पहिलाच बॉल त्यांचा नकारात्मक आहे. प्रेम देसाई बॉलिंग मार्कवरती येत आहेत आणि पहिला बॉल वाईट बॉल टाकलाय. लेग स्पिन खूप चांगले करतात, परंतु रबर बॉल आहे, स्पिन होतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. निश्चित याही बॉलची दिशा जर आपण पाहिली ना तर डाव्या एसटीच्या बाहेरचा हा बॉल आहे, कुठेतरी पॅडवरती ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु रबर बॉलला ग्रिप करणं थोडंसं कठीण आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की रबर बॉल ग्रिप करताना तुम्हाला बरेचसे अडथळे येऊ शकतात, कारण हातही ओला आणि आपण चर्चा करतोय की बॉलही ओला आहे, त्याच्यामुळे ग्रिप करणं कठीण आहे. आणि याच प्रयत्नामध्ये 2 व्हाईट बॉल तुम्ही पाहिले आणि एका बाजूला नयन सकपाळ बॅटिंगमध्ये आहेत. प्रेमला अगदी डोकं शांत ठेवून आणि एक चांगल्या लाईनने बॉलिंग करावी लागेल, कारण नयन सकपाळ सारखा मोठा फलंदाज त्याच्यासमोर आहे. आणि निश्चित हा तिसराही बॉल डाव्या एसटीच्या बाहेर आहे. दिशेवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण होत आहे प्रेम देसाई यांना. आणि लागोपाठचे 3 बॉल हे नकारात्मक आहेत आणि धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. 3 षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. अगदी आपण पाहिलं सकाळपासून अगदी धो पाऊस पडतोय, अगदी बॉल ओला आहे. स्पिनरला थोडंसं कठीण जाईल, प्रयत्न केला जातोय प्रेम देसाई यांच्या माध्यमातून. पहिला बॉल टाकला जाईल. निश्चित आता राऊंड द विकेट आले होते. या अगोदर 3 बॉल जर आपण पाहिले ओव्हर द विकेट होते, परंतु राऊंड द विकेट येतानाही दिशेवरती नियंत्रण थोडंसं ठेवणं कठीण झालं आहे आणि लागोपाठचे 4 नकारात्मक बॉल इथे हाताळलेले आहेत. अगदी या स्पर्धेसाठी वारसुळी देवगावचे सुपुत्र आणि सन्माननीय सोपानजी मोरे आणि अक्षय मोरे यांचे वडील आदरणीय मोहनदादा मोरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचंही मनापासून या स्पर्धेदरम्यान स्वागत. पुन्हा एकदा राऊंड द विकेट प्रेम देसाई. आता हा चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर थोडा सांगावरती आला. ही दिशा, हा टप्पा योग्य होता आणि या बॉलच्या पाठीमागे 1 धाव घेऊन स्ट्राईक दिलेली आहे आता प्रताप सकपाळ यांच्याकडे. अजूनही 5 बॉल हाताळायचे आहेत आणि समोर एक आक्रमक फलंदाज आहेत, तर एका बाजूला एक युवा खेळाडू आहेत गोगवे गावचे प्रेम देसाई. बॉल क्रमांक 2 राऊंड द विकेट प्रेम देसाई. बॅटची आतली कडा, आता योग्य दिशेने गोलंदाजी सुरू आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतेही धाव घेण्याचा मानस इथे दाखवला नाही. म्हणजे प्रयत्न हाच असणार आहे की जेवढं स्ट्राईक प्रताप सकपाळ यांना करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करणार. हे संकेत या बॉलच्या पाठीमागे मिळाले. निलेश सर, आपण विचार केला टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पिन बॉलिंग आपण खूप कमी पाहतो, कारण त्या पद्धतीने बॉल स्पिन होत नाही. प्रेम चांगला प्रयत्न करतोय, अजून त्याला चांगले बॉल टाकावे लागतील या मॅचमध्ये. आता हा भिरकावून दिलाय, बॉल जाईल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. हवाई हल्ला, 6 धावा षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रताप सकपाळ लेग स्टंपवरती हा बॉल होता, त्यानंतर अगदी बॉलला उचललंय, अगदी या बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. प्रताप सकपाळ ब्रँडेड स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. निश्चित आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर हा पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आतापर्यंत सकाळपासून बॅटिंग जर आपण त्यांची पाहिली असेल ना तर 2 चौकार आले होते. हा पहिला मोठा फटका आला आहे तो षटकारांचा. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला, अजूनही 3 बॉल शिल्लक आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 54. हाई बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोहोचले. एका हातामध्ये काय झेल पकडलाय, व्हॉट अ झेल. अप्रतिम कॅच निलेश सर. दोन्ही कॅच आपण जर पाहिले शिंदी गावच्या खेळाडूंनी पकडलेत आणि नीरज मोरेचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ कॅच यार, जबरदस्त कॅच पकडलाय. निश्चित आतापर्यंत जर आपण हा सामना पाहिला असेल ना तर 2 झेल एका हातामध्येच पकडल्या गेलेल्या आहेत, एक अष्ट्यांच्या पाठीमागे आणि एक सी कॉर्नरला हा झेल पकडलाय. नीरज मोरे यांनी हात पुढे केला आणि हातामध्ये हा झेल विसवला आणि प्रताप सकपाळ जातील माघारी जड पावलांनी. एक चांगला झेल पकडलाय. चला पुढची 2 संघ आपण टॉससाठी या, ही विनंती आहे. आपला नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण विनंती करूया कुरोशी सौंदर्य आणि गोगवे आणि देवसरे आपला संघनायक आपण टॉससाठी पाठवा ही विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल. अवघ्या आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातला.
बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती तुषार सकपाळ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 4 बॉलचा खेळ झालेला आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता पुन्हा एकदा प्रेम देसाई आणि समोर बॅट्समन आहेत तुषार सकपाळ जे लाकवडचे आहेत. गोगवे शिंदी रामेगर लाकवड असा सामना तुम्हाला अनुभवायला मिळतोय. 2 गाव एक संघ ही संकल्पना आपण अनुभवत आहोत, त्याचा आपण आस्वाद घेत आहोत. शेवटचे 2 बॉल. समोर फिरकी गोलंदाज प्रेम देसाई. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील का? यष्टीरक्षक वेगाने आले. गोलंदाज यांच्यामध्ये थोडीशी झुंबड उडाली आणि त्यांच्या मधोमध हा बॉल पडला आणि तत्पूर्वी ज्या काही घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडल्या तर या बॉलच्या पाठीमागे धावा आलेल्या आहेत. तब्बल 2 आलेल्या आहेत. झेलही निसटला आणि 2 धावाही खर्च केलेल्या आहेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आपण वळूया पुढच्या टॉसकडे. धावफलकावरती किती धावा येणार, कोणतं लक्ष? बॅटिंग करत असताना रामेगर लाकवड संघ गोगवे शिंदीला देणार. सांगून जाणारा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवत आहोत. या डावातला हा शेवटचा बॉल आणि इथे मंकडिंग करण्याचा प्रयत्न. आणि पंचांनी बोर्ड उचललेला आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये माघार येतील. पहा, या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला आधुनिक काळामध्ये भरपूर वेळा बघायला मिळतं. खऱ्या अर्थाने या प्रकारची विकेट आपण अनेक वेळा चर्चा करतो ना की विनू मांकड भारतीय टीमचे खेळाडू होते ज्यांनी विल ब्राऊन यांची विकेट अशा प्रकारची टिपली होती आणि त्यांच्या आडनावाने ही विकेट क्रिकेटमध्ये ओळखू लागली. आणि शेवटचा बॉल लॉंग ऑनला येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली आणि विकेटचं होईल ते पतन. पहिला डाव इथे समाप्त होतो आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम रामेगर लाकवड या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 56-57 धावांचं लक्ष आहे. आणि अंतिम षटक जर तुम्ही पाहिल्यानंतर सुरुवातीचे पहिले 4 बॉल वाईड होते आणि 4 वाईड बॉल हाताळून देखील धावा खर्च केलेले आहेत अवघ्या 17. म्हणजे त्यानंतरचे जे 13 दुसरं षटक हे 17चं होतं, पहिलं षटक हे 12चं होतं आणि तिसरं षटक 13चं होतं आणि चौथं षटकही 13चं आलं. असं विश्लेषण आपण करूया आणि वळूया पुढच्या टॉसकडे. थँक्यू सो मच निलेश सर. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करताना शिंदी आणि गोगवे संघ कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. टीम लाखवड आणि टीम रामेगरला मी विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा आणि मॅचला आपण लगेच प्रारंभ करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत आणि या महत्त्वपूर्ण टॉससाठी आदरणीय सन्माननीय मोहन दादा मोरे साहेब यांना मी विनंती करतो. दादा या आणि आपण करूया टॉस. मॅच क्रमांक 3 आहे. अगदी केसके प्रतिष्ठानच्या 8 टीम तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 गाव एक ही संकल्पना गोगवे गावाने या ठिकाणी आणली. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गोगवे गावाने केल्या आणि त्यामध्ये आणखी एक रबर बॉल क्रिकेट हंगामातली पहिली स्पर्धा गोगवे गावच्या माध्यमातून येते. मॅच क्रमांक 3 आहे आणि त्याचा टॉस आम्ही करतोय. सन्माननीय मोहनदादा मोरे साहेब, अगदी सोपानजी मोरे आणि अक्षय मोरे यांचे वडील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस कोण मागेल? एका बाजूला टीम देवसरे, एका बाजूला टीम कुरोशी 11. कुरोशी 11 कडून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. छाप हा कॉल आहे आणि काटा आहे. यस, टीम देवसरे आणि गोगवे 11 या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? गोलंदाजी. समीर, कसं वाटतंय? गोगवे गावची स्पर्धा आहे, खूप मेहनत घेतली गोगवे गावाने या स्पर्धेसाठी. भूमिपुत्र मैदान हे निवडले आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की या मैदानावरती खेळायला. कसं वाटतंय? स्पर्धा तर खूप सुंदर आहे. गोगवे गाव दरवर्षी वेगवेगळं करायचा प्रयत्न करते. यावर्षी पण 23चं ग्राउंड घेतलं ते तर अजून बेस्ट आहे आणि स्पर्धा पण खूप सुंदर आहे. कुरोशी 11 संघाकडे जाईन. संपूर्ण संघ यंग आहे आणि यंग टॅलेंट तुमच्याकडे आहे. बॅटिंग करायची, किती धावा स्कोरबोर्डती लावाल?
आता आम्ही 40-45च्या ह्याच्यात आहे. पहिली स्पर्धा आहे गोगवे गावच्या माध्यमातून येते, तुला काय वाटतं या स्पर्धेबद्दल? खूप चांगली स्पर्धा आहे, कारण की पहिल्यांदा आम्ही 2 गाव एक ही टुर्नामेंट खेळतोय. अरे वा, तुझा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा KSK प्रतिष्ठान आणि संपूर्ण गोगवे गावच्या माध्यमातून देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉसमध्ये काय घडलंय तर टीम देवसरे आणि गोगवे 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आवाज ऐकूया निलेश मर्डेकर सर यांचा. धन्यवाद. थँक्यू. ज्यांचा आवाज प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण ऐकलात सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलात. मैदानाच्या दिशेने वळूया आणि जिथे आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत धावा विजयासाठी, त्या 57 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी दाखल होतीये गोगवे शिंदी टीमची, ज्या जोडीवरती असणार आहे मोठा दारोमदार. कारण सुरुवात कशी राहील याच्यावरती संतोष सर भरपूर काय अवलंबून असेल टीम गोगवे आणि शिंदीचं, कारण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. निलेश सर, नक्कीच पाऊस थांबलाय ही जमेची बाजू आहे टीम गोगवे आणि शिंदीसाठी, कारण पाऊस थांबल्यानंतर धावा पावसासारख्या कोसळताना आपण अनेक रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहिल्यात. आता गोगवे आणि शिंदीला बॅटिंग करायचे, प्रत्युत्तर द्यायचंय गौरव धुमाळ आणि ओपनिंगमध्ये आलाय तो अनिरुद्ध मोरे. निश्चित ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या जोडीला रोखण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी रामेघरचे सागर कदम पहिलं बॉल टाकतील दुसऱ्या डावातला. मॅचला होते सुरुवात. टॅप केलाय, क्षेत्ररक्षक वेगाने येतील, सीमारेषे लगत आहेत, पाठमोरा करतील या बॉलचा एक सिंगल धाव. पहिल्याच बॉलवरती धावसंख्येचा श्री गणेशा केलाय स्कोर बोर्डचा. पहिला बॉल अगदी मिडल स्टंपला टाकलेला बॉल आणि बॅटचा फेस ओपन केला. निलेश सर फक्त हलक्या हाताने बॉलला पुश केलं. 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गौरव धोंडीबा धुमाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. अनिश्चित प्रारंभिक जोडीतले बॅट्समन आहेत. वेगाने बॅट फिरवले गोपिनी सारखी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आलाय तो निर्धाव बॉल. अगदी गतवर्षीचा हंगाम रबर बॉल क्रिकेटचं पाहिलं तर गौरव धुमाळने चांगली बॅटिंग केली. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला होता मागच्या सीझनमध्ये, परंतु या सीझनला त्याला नव्याने सुरुवात करावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आज प्रत्येकाचं लक्ष राहील की कशा प्रकारची बॅटिंग गौरव धुमाळ करतील. बॉल क्रमांक आता 3, राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलाय, खेळलाय निश्चित बॅक टू द बॉलर. पुन्हा कोणतीही धाव नाहीये. टायमिंग या बॉलच्या पाठीमागे फसलंय. खेळण्याचा जो प्रयत्न होता बॅक टू द बॉलर केलाय, परंतु कुठेतरी एक्स्ट्रा कव्हर्सला खेळायचा होता, परंतु बॉल समोरच्या बाजूने आला. अगदी अपटबार बॉल होता, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल होता आणि त्याला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी बॅक टू बॉलर हा बॉल अतिशय चांगला बॉलरनी पकडला आणि येतोय तो डॉट बॉल. आणखी मोठे फटके खेळावे लागतील निलेश सर. 57 धावा तुम्हाला आणि त्याची चिरफाड करायची असेल, मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 12-15 धावा तुम्हाला षटकाच्या पाठीमागे या कुठाव्याच लागतील. आता थोडे शफल झाले बॅटिंग करत असताना, बॉल सोडून दिला आणि पंचांनी कळवलं की डावेशी सोडून जाणारा बॉल व्हाईट बॉल आहे. सागरचं कौतुक करावं लागेल निलेश सर. टेनिस बॉल असो रबर बॉल असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली बॉलिंग करणारा हा बॉलर रामेघर गावचा आहे आणि नेहमी एक चांगला ऑलराऊंडर म्हणून KSK प्रतिष्ठान संपूर्ण त्याच्याकडे पाहत असतं. निश्चित सुरुवातीचे बॉल जर तुम्ही पाहिले ना तर त्याच्यामध्ये 2 डॉट आहेत, 1 धाव आहे आणि 1 वाईड आहे, असं विश्लेषण आपण षटकाचं करूया. आता खोलवर टप्प्याचा बॉल, खेळाडू आहेत, बॉलवरती येतील, बॉल उचलतील, टाकतील, परंतु एकच धाव त्यांनी खर्च केली. म्हणजे काटकसरीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागर कदम यांनी केली आहे. कौतुक करावं लागेल सागर कदम यांचं. वेगवान बॉलिंग आहे, परंतु निलेश सर लाईन लेंथ खूप चांगली आहे. अचूक टप्प्यावरती बॉलिंग केली जाते. ऑप्शमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यावरती मात्र गोगवे आणि शिंदी टीमचे बॅट्समन आहेत, त्याच्यावरती उत्तर नाही आहे त्यांच्याकडे. निश्चित प्रतिउत्तर देताना टायमिंग साठी कुठेतरी झगडतायत, परंतु टायमिंग योग्य रीतीने करावं लागेल, कारण हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे. संघाने जर चांगली सुरुवात केली तर मोठी वाटणारी धावसंख्या छोटी वाटायला वेळ लागणार नाही, परंतु हाई उजव्या यष्टीच्या बाहेर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, आला तो डॉट. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. निलेश सर, टेनिस क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, तुम्हाला बॉलरला जर वाचायचं असेल ना तर तुम्ही ऑप्शमच्या बाहेर बॉल टाका, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सागर कदम रामेघर करतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चित वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे फुटवर्क थोडासा अभाव आहे आणि हात जोरात फिरवावे लागतील. पाठीमागच्या दिशेला हा बॉल मार्गस्थ झाला. 1 धाव इथे धावून काढले. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. वाईट +1 अशा मिळतील धावा 2.
अगदी रबर बॉल म्हटलं ना निलेश सर की व्हाईट बॉल येतातच कारण आणि जर विचार केला सकाळपासून खूप पाऊस पडतोय बॉल ओला होतोय आणि बॉलरला ग्रीप पकडणं खूप अवघड आहे त्या कारणाने व्हाईट बॉल येणार परंतु त्यामध्ये तुम्हाला चांगले बॉल सुद्धा टाकावे लागतील. निश्चित पहिली स्पर्धा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला उत्कंठ आहे की कोण कशा प्रकारे खेळ आणि कसा खेळ बहरेल खेळाडूंचा याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. फुटबॉलचा लढवण्याचा प्रयत्न मिळतोय दुसऱ्या डावातला हा पहिला चौकार बॉल जाईल सीमारेषा पलीकडे येतोय तो चौकार. चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल फुलटॉस बॉल होता तितकंसं टायमिंग निलेश सर जुळून आलं नव्हतं परंतु ज्या पद्धतीने आपण स्ट्रोक पाहिला अगदी क्षेत्ररक्षकाने फुटबॉल स्टाईलमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला अगदी रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. गौरव धोंडीबा धुमाळ यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. एका षटकाचा खेळ संपलाय धावफलकावरती आहेत 9 धावा आणि गौरव यांची बॅट तळपणं फार महत्त्वाचं आहे. आता येणारे शिल्लक बॉल 18 असतील परंतु जे समीकरण आहे ते आपण निश्चित या 3 षटकांच्या पाठीमागे मांडूया. 18 बॉल 48ची गरज आहे म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे कुटाव्या लागतील ना धावा त्या 16 आहेत आणि इक्वेशन आपण स्क्रीनवरती पाहतोय ओमसा MTCच्या माध्यमातून हे प्रसारण आहे. 2 संघनायक संघांची नावं आणि इक्वेशन. निलेश सर MTC लाईव्हचं कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा ज्या वेळेला अनाऊन्समेंट झाली आणि नयन सकपाळ यांच्याबरोबर माझी चर्चा झाली की कोणाला ही स्पर्धा देणं गरजेचं आहे. अनेक लाईव्हचे चांगले चॅनल आहेत परंतु ज्या वेळेस नयननी मला सांगितलं की आपण ही MTC लाईव्हला देतोय तुम्ही क्वालिटी पाहिले ना अप्रतिम क्वालिटी आहे. ज्या पद्धतीने ते थेट प्रेक्षमन करतायत प्रत्येक गोष्ट मैदानावरती बारकाईने दाखवण्याचा प्रयत्न करतायत. क्या बात आहे MTC लाईव्ह. निश्चित अलीकडच्या काळामध्ये जी भरारी या वाहिनीने घेतलेली आहे ते आपण सर्वांनी पाहिले की मेहनत आणि जी मेहनत अक्षय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे. मॅचकडे वळूया. 18 बॉल 48ची गरज ओव्हर नंबर 2ला सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा बॉल आहे शरीरापासून हा दूर ठेवला आहे पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये हा डॉट आलाय. अगदी निलेश सर जर पाहिलं तर आश्चर्याची गोष्ट आहे बॉल अगदी पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लिपमधून बाउंड्री लाईनपर्यंत गेला परंतु फलंदाजाने रन घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण तुम्हाला रन घ्याव्या लागतील. व्हाईट बॉल आलाय म्हणजे एक सिंगल रन धाव स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल म्हणजे 10 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 18 बॉल 47 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेकदा या धावा होताना आपण निलेश सर पाहिले आहेत. निश्चित आता बॅटिंगमध्ये अनिरुद्ध मोरे यांना मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील आणि मोठ्या फटक्यांसाठी जावंच लागेल आणि आता थोडासा उशीर होईल. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रतीक सकपाळ तयार जे लाकवडचे आहेत. पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॅट वरतून आली हा डॉट आला. आणि हे रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्यपूर्ण पाहायला मिळेल. एखादा बॉल तुमचा खाली राहील एखादा बॉल जास्त बाउन्स घेईल येतोय तो डॉट बॉल. प्रतीक सकपाळ चांगली बॉलिंग करतोय. पाठीमागे ओढलेला बॉल आपटलाय. एक धाव या बॉलच्या पाठीमागे धावून काढलेली आहे. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न गोलंदाजीमध्ये प्रतीक सकपाळ यांचा होता. वाईट प्लस मिळतील धावा 2 म्हणजे अशा 3 धावा आपण अंकित करूया. 2च धावा वाईट प्लस 1 निलेश अशा 2 सर, आपण धावा. विचार केला तर लाखवड आणि रामेगर टीमनी त्यांना मिळालेल्या धावा जास्तीत जास्त त्यांनी पळून काढल्या. ती संधी प्राप्त झाली त्या संधीचं सोनं केलं. गोगवे आणि शिंदे टीमला जर धावा घ्यायच्या आहेत तर त्यांना त्या घ्याव्या लागतील कारण तुम्हाला एक्स्ट्रा रन मिळत आहेत त्या तुम्हाला टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी फायदेशीर ठरतील. निश्चित थोडंसं दडपण कमी करणाऱ्या या धावा आहेत ज्या आपण अतिरिक्त धावा म्हणतो ना की वाईटच्या स्वरूपामध्ये येतात किंवा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येतात परंतु कुठेतरी टायमिंगसाठी झगडत आहेत आणि वेळेची अचूकता साधणं आता फार महत्त्वाचं आहे. हो येस सर टायमिंग खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण T20 वर्ल्ड कप पाहिला रोहित शर्मा यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली मनमुराद आनंद प्रेक्षकांनी घेतला. टायमिंग खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ताकदीपेक्षा टायमिंग वापरा तुम्ही चांगली फलंदाजी कराल निलेश सर. निश्चित रोहित शर्मा यांनी युजवेंद्र चहल यांच्यामध्ये एक चर्चा झाली होती की युजवेंद्र चहल षटकार मारू शकतात का तर रोहित शर्मा यांनी सांगितलं होतं की डोले शोले जर तुमचं टायमिंग चांगलं असेल ना तर तुम्ही षटकार मारू शकता. त्याच्यामुळे टायमिंग चांगलं करणं फार महत्त्वाचं आहे. आणखी एक वाईट बॉल येतोय आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागते ती 14 धावा स्कोरबोर्डती लागतात. षटक क्रमांक 2 मधले फक्त निलेश 2 बॉल आतापर्यंत झालेत. म्हणजे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये जास्तीच्या धावा कशा प्रकारे कुठता येतील ना याचा प्रयत्न अनिरुद्ध मोरे आणि गौरव धुमाळ यांना करावा लागेल. प्रतीक सकपाळ पुन्हा तयार अर्थात बाळा राम द विकेट. पुन्हा आपटण्याचा प्रयत्न पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर आणि पुन्हा पंचांनी हात फैलावले. हा आणखीन एक नकारात्मक बॉल.
अगदी मागच्या मॅचमध्ये मागच्या इनिंगमध्ये आपण चर्चा करत होतो की प्रेम देसाई यांनी बॉलिंग केली, 4 वाईट टाकले. निलेश सर, आता आपण पुन्हा एकदा प्रतीक सकपाळकडे पाहिलं, त्याच पद्धतीने बॉलिंग होते आणि त्याचं कारण आहे बॉल ओला आहे, पाऊस खूप झाला आहे आणि त्या कारणाने तुमच्या हातातून बॉल सटकतोय, वाईट बॉल पडत आहेत आणि थोडंसं प्रेशर, दडपण संघावरती येत आहे. आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख करतोय की पहिली स्पर्धा खेळतोय, त्याच्यामुळे अनुभव पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला येणार, त्याच्यामध्ये या गोष्टी होणार हे स्वाभाविक आहे आणि त्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये झाल्या. काही बॉल नकारात्मक आलेले आहेत. चला आता विनंती करूया की आपण घाई करा, कारण आपण प्रत्येक पहिला सामना आहे पहिल्या फेरीतला, तो आपण 4 षटकांचा खेळवतोय, यासाठी आपण सहकार्य करा. पुन्हा गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. आता हवेत खेळलाय बॉल, बॉल आकाशाला गवसणी घालतोय, लांबी कमी पडली आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. पहिला फलंदाज कोसळतोय, फलंदाज अनिरुद्ध मोरे येथील माघारी. निश्चित बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा होता, अंगावरती येणारा होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु लांबी कमी पडली, उंची चांगली होती आणि एक चांगला झेल वाईडिश लॉंगॉनला पकडलाय युवराज सपकाळ यांनी आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. टीम गोगवे शिंदीला धक्का क्रमांक 1. अगदी निलेश सर, विचार केला तर मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. प्रयत्न केला अनिरुद्ध मोरेनी, परंतु बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला. परंतु युवराज संकपाळचं कौतुक करावं लागेल निलेश सर. रबर बॉल क्रिकेट आहे, जर तुम्ही पाहिलं संपूर्ण मैदानावर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हा झेल पकडणं खूप अवघड होतं. एक चांगला झेल पकडलाय. बॅट्समन नेम शिंदी, बॅट्समन नेम मंदार मोरे. मैदानाच्या आतमध्ये मंदार मोरे शिंदी गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा बॉल खूप ऑफस्टम्पच्या बाहेरचा जाणारा बॉल फ्लाय स्लिपमधून पाठीमागच्या दिशेने निघालाय. तोपर्यंत मात्र दोन्ही बॅट्समननी 1 रन कंप्लीट केली. वाईट बॉल आलाय म्हणजे 2 धावा निलेश सर आपण स्कोरबोर्डती ॲड करतोय. मला वाटतं निलेश सर धावा येत आहेत, परंतु त्यामध्ये जर गोगवे आणि शिंदी टीमने एखादा मोठा स्ट्रोक खेळला, ही धावसंख्या पुढे जाऊ शकते आणि या धावसंख्येला आपण विचार केला, या धावसंख्येचा, ही धावसंख्या चेस होऊ शकते कारण आता पाऊस नाही आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे या धावांना जर चौकार षटकारांची जोड दिली तर निश्चित धावसंख्या भरारी घेऊन या धावसंख्येपर्यंत जाऊ हा संघ शकतो गोगवे शिंदी, परंतु तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावा लागेल. पुन्हा गोलंदाज तयार, प्रतीक सकपाळ जे दिशेवरती नियंत्रण करण्यासाठी झटतायत मैदानाच्या आतमध्ये. आता हा फुलटॉस बॉल चांगला आहे, एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर तो होणार नाही. फक्त एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. फार वेळानंतर एक चांगला बॉल त्यांनी टाकला विकेट घेतल्यानंतर. निलेश सर, विचार केला गौरव धुमाळचा तर ते जोरात मारण्याचा प्रयत्न करतात, टायमिंग केलं जात नाही बॉलला, त्या कारणाने बॉल जास्त लांब जात नाही. आता मात्र फुलटॉस बॉल होता, कोणत्याही दिशेला खेळू शकले असते, परंतु टायमिंग प्रॉपर जुळणं गरजेचं होतं. जोराने बॉल मारून चालणार नाही आहे निलेश सर रबर बॉल क्रिकेटमध्ये. निश्चित फलंदाजी विचारपूर्वक आता करावी लागेल, कारण बॉल आता कमी राहतील, धावा जास्त आहेत, अंतर वाढेल. फुलटॉस बॉल आहे, उत्तर साजेसं नाहीये. पुन्हा एकदा बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय, म्हणजे वेळ आणि वेळेला किती महत्व आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपण नेहमी चर्चा करतो की एखादी वेळ जर हातामधून निघून गेली ना तर ती पुन्हा येत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. अगदी बरोबर निलेश सर बोलला तुम्ही, वेळेला खूप महत्त्व आहे आणि इथे मात्र तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 19वरती 1 विकेट शिंदी गोगवे. आता येणारे 13 बॉल आणि बनवायचे आहेत 38 धावा, हे समीकरण अजूनही शिल्लक राहिले. दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा. फुलटॉस बॉल आणि आता फुलटॉसला उत्तर. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत बॉलचं संरक्षण करण्यासाठी. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील, म्हणजे येणारे 12 बॉल आणि बनवायचे 36 धावा, प्रति षटकाच्या पाठीमागे 18. हो, अगदी 18 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. थोडीशी घाई करा. 2 षटकांचा सामना या ठिकाणी समाप्त, 2 षटक समाप्त होत आहेत. इथून पुढे 12 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. थोडंसं फास्ट खेळा. चला, यानंतर जो सामना आहे आम्ही टॉस केलाय. दोन्ही टीमना विनंती केली जाते की तुम्ही रेडी राहा, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि निलेश सर, पहिली अशी स्पर्धा आहे की आपण 16 संघ खेळवतोय आणि त्यामध्ये पहिली मॅच आपण 4 षटकांची खेळवतोय. त्यासाठी सर्व खेळाडू आणि टीमनी जर आपल्याला सहकार्य केलं तर ही स्पर्धा अगदी चांगल्या षटकांची कंप्लीट होईल. निश्चित पुढचे जे काही सामने आहेत, जर वेळ आपल्याकडे अधिक जर शिल्लक राहिला तर आपण ते चांगल्या षटकांचे खेळवू शकतो. त्यामुळे आपण खेळाडूंना निश्चित एक विनंती करत आहोत की आयोजन समितीला जर तुम्ही काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि निश्चित आम्ही यासाठी आपल्याकडून अपेक्षा करू. आपण घाई करा. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. 12 बॉल 36ची गरज. अंगावरती येणारा बॉल
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नांना यश नाहीये, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अगदी चांगला बॉल, मिडल स्टंपला टाकलेला बॉल, मोठा जोरकस स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क कोठेही आलेला नाहीये. येतोय तो 22च्या स्वरूपामध्ये 1 रन येते. इथून पुढे 11 बॉल सतत 35 धावांची गरज आहे. मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. गौरव धुमाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्यांच्या सोबत मात्र बॅटिंगमध्ये तुम्ही पाहिलं तर मंदार मोरे, शिंदी गावचा हा खेळाडू. पुढचा बॉल, चांगला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, आणखी एक चांगला बॉल मिस केलाय. येतोय तो डॉट बॉल. निश्चित हा बॉल जर आपण पाहिला ना, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, एक पाय पुढे काढत बॅटिंग करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गौरव धुमाळ यांचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जिथे गोलंदाजी करताना रोहित कदम यांनी चांगल्या प्रकारे रीड केलंय गौरव धुमाळ यांना. आता बॅटची कडा पुन्हा वेळेसाठी झगडतायत. एक सिंगल धाव. संपूर्ण बॅटिंग जर आपण पाहिली ना, फटके खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु कुठेतरी टायमिंग थोडंसं फसलंय. हो निलेश सर, विचार केलं तर पहिली स्पर्धा आहे. प्रॅक्टिसमध्ये बरेचसे खेळाडू नाही आहेत, कारण टेनिस क्रिकेट नंतर अगदी 1 ते 2 महिन्याचा हा कालावधी गेला आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि रबर बॉल क्रिकेट तितकंसं सोपं नाही आहे आणि पावसाच्या झोतामध्ये खेळणं सोपं नाही आहे. पुढचा बॉल, रोहित कदम. हा बॉल चांगला आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळतंय. थोडंसं निलेश सर विचार केला ना, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्याचा फायदा रोहित कदमला होतोय. येतोय तो डॉट बॉल. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की पावसाळी क्रिकेट हे वेगळं क्रिकेट आहे. खेळपट्टी आतापर्यंत टेनिसमध्ये मातीची असते, परंतु पावसाळी खेळपट्टी ही सिमेंटची असते. बॉल वजनाने हलका असतो, बॅटही हलकी असते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी फॉर्मॅटप्रमाणे बदलतात, परंतु हा जाईल बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी येतोय. तो महत्त्वाचा चौकार जो दिलासा देईल. अगदी चांगला स्ट्रोक दरम्यान पाहायला मिळाला. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी ज्या पद्धतीने वाईडिश लॉंगॉनला हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावसंख्येला थोडीशी का होईना पुढे घेऊन चाललाय हा चौकार. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 27 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 7 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं असेल. या बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. गॅपमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक डीपला. धावा किती मिळतील पाहणं गरजेचं. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा 3री धाव घेण्याचा प्रयत्न असेल, कारण नयन सकपाळ यांनी स्टंपवरती बॉल हिट केला होता. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले निलेश सर या बॉलवरती. निश्चित याच्यामुळे समीकरणामधलं अंतर थोडंसं कमी होईल. येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे आता बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना टीम गोगवे शिंदे टीमला 27 धावांची गरज आहे. आणि जो आलेख ग्राफ आहे, विकेट कशा प्रकारे गेल्या होत्या आणि धावसंख्येचा आलेख ग्राफ कुठे उंचावला, षटक क्रमांक 2, 3चा आलेख ग्राफ कशा प्रकारे राहिला, याचं प्रसारण आपण ओमसा MTC या वाहिनीच्या माध्यमातून पाहिलं. 6 बॉल 27ची गरज आहे. शक्य आहे ही गोष्ट, फक्त चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल, आज लढावं लागेल. 6 बॉल 27. 6 बॉल 27 धावांची गरज आहे. परंतु आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे फिल्डिंग टीमला थोडंसं फास्ट करा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचे लाडके समालोचक अर्थात विजय शिंदे असं पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या आयोजनाला सहकार्य करतायत. विशाल सकपाळ बॉलिंग मार्कवरती येत आहेत. 6 बॉल 27 धावांचा थरार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल. शिंदी गावाकडून बॅटिंग करत असताना मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला आहे गौरव धुमाळ. हा पहिला बॉल. वेगाने आणि उसळणारा बॉल डोळ्यांच्या समोर निष्कर्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आता 5 बॉल 27ची गरज. बनावं लागेल आता या सामन्यामध्ये एखाद्या खेळाडूला. रिंकू सिंग आणि मंदार मोरे चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आता इथून पुढे करावी लागेल. बॉल हवेत खेळलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली. बॉल हातातून निसटलाय. 2 धावा इथे धावून काढलेल्या आहेत. म्हणजे आता इथून पुढे येणारे 4 बॉल धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 25. निलेश सर, क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अनेक मोठे रेकॉर्ड आपण पाहिलेत क्रिकेटमध्ये होताना. 4 बॉल 25 धावांची गरज आहे आणि मंदार स्ट्राईक एंडला. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या लाईननी बॉलिंग करताना विशाल सकपाळ यांना तुम्ही पाहताय. गुड बॉलिंग. 3 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. निलेश सर, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत आपण करू शकत नाहीये. निश्चित आयुष्य असो किंवा क्रिकेट, शेवटचा टप्पा पडत नाही तोपर्यंत तुम्ही कधी हार मानू नका. आणि हाही बॉल खेळला ते डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील आणि एकच सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. आता शेवटच्या एकाच बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धावा इथून पुढे आता बनवायच्या आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 24ची गरज.
चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. आणि पुढचे 2 संघ आपण तयार राहा सामन्यासाठी. लॉंग ऑफला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत प्रताप, तिकडे अडवण्याचा प्रयत्न त्यांचा निष्फळ होतोय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी समीकरणामधला अंतर कमी करणार हा स्ट्रोक आलाय. आता एका बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि बनवायचा आहे धावा 20. चला पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण सामन्याची तयारी करा. तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये चालायचं आहे. ही विनंती आपण पुढच्या दोन्ही संघांना करूया. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि शेवटचा बॉल इथे समाप्त होतो आणि हा सामना जिंकलाय रामेगर लाखवड या टीमने. बॅटिंग करताना 56 बनवल्या आणि 57 धावसंख्येचा बचाव करताना हा सामना टीम रामेगर लाखवड या टीमने जिंकलाय. आपण गोगवे शिंदे टीमचा आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आपलं मनस्वी आभार. आणि सामनावीराचा पुरस्कार आहे ज्याने बॅटिंग करताना 9 बॉल 20 कुटल्या आणि गोलंदाजी करताना 1 षटक हाताळलं आणि 8 धावा खर्च केल्या.